निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने हालचाली सुरू केलेल्या आहेत। कालपासून मुंबई महापालिकेच्या केईएम सायन या रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेत। अलार्म प्रणाली आणि रुग्ण तसंच नातेवाईकांसाठी पासची सुविधा सुद्धा सुरू करण्यात आली आहे। या रुग्णालयातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतल्यानंतर सरकारने जी सुरक्षेबाबत आश्वासनं दिली होती त्याची कुठेतरी पूर्तता होताना मुंबईचे जे शासकीय हॉस्पिटल्स आहेत तिथे आपल्याला दिसतंय। आपण बघतोय की माझ्या पाठीमागे सुरक्षा रक्षक जे आहेत ते केएममध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। जवळपास 99 सुरक्षा रक्षक जे आहेत ते केएममध्ये आणि जवळपास 93 सुरक्षा रक्षक जे आहेत ते सायनमध्ये तैनात करण्यात आले आहेत। त्यासोबत ज्या मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या होत्या त्यामध्ये अलार्म सिस्टीम, त्यासोबतच जे पास आहेत रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देण्यासाठी ते अशा प्रकारचे पास तयार करण्यात आलेले आहेत। हा जो पास आहे तो रुग्णाला एक वेगळ्या कलरचा असणार आहे। त्यासोबतच त्यांच्या 2 नातेवाईकांना अशा प्रकारचे पासेस देण्यात येणार आहेत आणि त्यानंतरच त्यांना रुग्णालयात सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कडेकोट बंदोबस्ताला आणि कडेकोट सुरक्षेला कुठेतरी आता सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत इथे निवासी डॉक्टर्स आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारे जे आश्वासनं दिली होती सरकारने तुम्हाला त्याची कुठेतरी आता पूर्तता होताना दिसते, काय सांगाल? नक्कीच सरकारने जे काही आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता आपल्याला होताना दिसत आहे। काल आपल्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाअंतर्गत येणारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलाचे जवान आपल्याला आता इथे दिसत आहेत। केईएम रुग्णालयामध्ये 143 जवानांची पोस्ट मंजूर झालेल्या आहेत। त्यापैकी 71 रुजू झालेले आहेत आणि पुढील टप्प्याटप्प्याने बाकीचे सर्व हे सुरक्षा रक्षक रुजू होतील। नक्कीच पण सरकार ही म्हणजे निवासी डॉक्टरच्या सुरक्षेबद्दल लक्ष देत आहे आणि ही महत्त्वाची बाब आहे आणि त्यामध्ये आम्ही म्हणजे निवासी डॉक्टरच्या वतीने म्हणजे ही चांगली स्टेप आहे असं आम्ही अनुमोदन करतो। त्यामुळे आपण बघतोय की टप्प्याटप्प्याने का होईना पण निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत जे सरकारने आश्वासनं दिले होते त्याची कुठेतरी आता पूर्तता गंभीररित्या सरकार करते। त्यामुळे निवासी डॉक्टरांचा जो सुरक्षेचा प्रश्न होता आणि जे निवासी डॉक्टरांचे हल्ले होते त्याला कुठेतरी आता पूर्णविराम लागेल ही अपेक्षा। कॅमेरामॅन अनिल सरगरेसोबत वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई।